गेंडा स्वप्नराव मोठे प्राथमिक प्रशाला आहे. मी आता 4थी ब मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला गुरूंची व शिष्यांची गोष्ट सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावी ही माझी नम्र विनंती. सूर्य न चुकता प्रकाश देतो, ढग पाऊस देतो, हवा कोणताही भेदभाव न करता आपल्या सर्वांना जिवंत ठेवते. फुलेही सुगंध देण्याचा धर्म सोडत नाही. त्याचप्रमाणे गुरुजन शिष्यांच्या कल्याणासाठी कार्य करतात. शिष्यांकडून गुरुदक्षिणा घेण्याचा त्यांचा उद्देश नसतो, परंतु शिष्याचे मन सूर्याप्रमाणे दैदिप्यमान होणे हीच आपल्या गुरूची आवड असते. प्राचीन काळातील एक कथा आहे. एक गुरु आपल्या आश्रमासाठी खूप चिंतागृहस्थ होते. ते वृद्ध होत चालले होते आणि त्यांना त्यांचे उरलेले जीवन हिमालयात घालवायचे होते. परंतु आश्रम योग्य प्रकारे चालू शकेल का असा उत्तराधिकारी कोण असेल याची त्यांना चिंता पडली होती. आश्रमात 2 शिष्य होते. दोघेही गुरूंना प्रिय होते. एके दिवशी गुरूंनी दोघांनाही बोलवलं व म्हणाले, मी तीर्थयात्रेला जात असून तुम्हा दोघांना 2 मुठी गहू देतो. जेव्हा मी परत येईल तेव्हा जो शिष्य मला हे 2 मुठी गहू देईल त्याला मी याचा राजा म्हणून स्वीकार करेन. काही दिवसांनी गुरु गेले व काही दिवसांनी गुरु परत आले. गुरूंनी त्या दोघांमधल्या एका शिष्याला बोलवले. तो शिष्य गावाच्या पुरचुंडीची पूजा करीत होता. पुरचुंडी म्हणजे काय पिशवी होय. तो शिष्य गावाच्या पुरचुंडीची पूजा करीत होता. गुरूंनी ती पुरचुंडी खोलून पाहिली तर त्यातील गहू फारच सडून गेले होते आणि आता काही उपयोगाचे पण नव्हते. गुरूंनी दुसऱ्या शिष्याला बोलवले व ते म्हणाले, अरे गहू कुठे आहे? तर तो म्हणाला, गुरु मला क्षमा करा, मी तुमचे गहू तुम्हाला परत देऊ शकत नाही, पण तुम्ही माझ्या आश्रमाच्या मागे चला. गुरु शिष्यासोबत आश्रमाच्या मागे गेले. हिरवेगार डोलणारे पीक पाहून गुरु प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, जो गुरुचे नीट ऐकतो तोच उत्तराधिकारी होण्यास पात्र.